लाडक्या बहिणींनो, तुमचा जर 1500 रुपयाचा हप्ता बंद झाला असेल तर ही माहिती चुकू नका. कारण की अनेक महिलांचा लाभ फक्त एका कारणामुळे थांबला आहे. पण आता ऑनलाईन अर्ज भरून तो पण तुम्हाला पुन्हा सुरू करता येणार आहे. ऑनलाईन अर्ज भरून तुम्हाला तो ऑनलाईन अर्ज करून तुम्हाला पुन्हा तुमचा हप्ता सुरू करता येणार आहे. काय आहे प्रोसेस, काय आहे प्रक्रिया, कोणती कागदपत्र लागणार आहेत आणि अर्ज कसा करायचा आहे, हे सर्व माहिती तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये भेटणार आहे. त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण बघा आणि तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं तर तुम्हाला हा फॉर्म भेटून जाणार आहे. सबस्क्राईब करा, व्हिडिओ संपूर्ण बघा आणि कमेंटमध्ये फॉर्म असलेल्या तुम्हाला संपूर्ण माहिती भेटून जाईल. चला तर मित्रांनो, उशीर न करता डायरेक्ट व्हिडिओला सुरू करूयात. तर या ठिकाणी पहा मित्रांनो, पहिल्यांदा तुम्हाला काय करायचं आहे, आपल्या गुगल ब्राउझरमध्ये यायचं आहे, मुख्यमंत्री लाडकी बहीण असं टाईप करायचं आहे आणि सर्च करायचं आहे. तर या ठिकाणी पहा तुमच्यासमोर अशा प्रकारची पहिली वेबसाईट येईल. या ठिकाणी क्लिक करा. या ठिकाणी पाहू शकतात ladkibaheen.महाराष्ट्र.gov.in ही ऑफिशियल वेबसाईट जी आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची, ही ओपन झालेली आहे. आता या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, अर्जदार लॉग इन या ठिकाणी क्लिक करायचं आहे. अर्जदार लॉग इन आपण या ठिकाणी जे आहे ते अर्जदार लॉग इन यावरती क्लिक करायचं आहे आणि अर्जदार लॉग इन यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी समोर दिसत आहे मोबाईल नंबर आणि पासवर्ड टाकायचा आहे. तर या ठिकाणी पहा मोबाईल नंबर आणि पासवर्ड कोणता टाकायचा आहे. बऱ्याच लाडक्या बहिणीच्या मनामध्ये प्रश्न येतील, कारण की बऱ्याच लाडक्या बहिणीला माहिती नाही की कोणता मोबाईल नंबर टाकायचा आणि कोणता पासवर्ड या ठिकाणी टाकावा लागणार आहे. तर त्यासाठी तुम्हाला संपूर्ण माहिती सांगणार आहे, तुम्हाला कोणता मोबाईल नंबर आणि कोणता पासवर्ड टाकायचा आहे. तर या ठिकाणी पहा पहिल्यांदा जे आहे ते तुम्हाला माहिती नसेल किंवा माहिती असेल तर तुमचा या ठिकाणी पासवर्ड जर लक्षात नसेल तर तुम्ही पासवर्ड पण तुमचा रिसेट करू शकतात. आता या ठिकाणी पासवर्ड रिसेट कसा करायचा, तर या ठिकाणी पहा फॉरगेट पासवर्ड यावरती क्लिक करायचं. तुमचा पासवर्ड लक्षात नसेल तर फॉरगेट यावरती क्लिक करून तुमचा जे आहे ते मोबाईल नंबर टाकायचा आहे या ठिकाणी आणि खाली कॅप्चा टाकायचा आहे. कॅप्चा टाकून तुम्हाला जे आहे ते सेंड OTP यावरती क्लिक करायचं आहे. या ठिकाणी पाहू शकतात अशा प्रकारे सेंड OTP यावरती क्लिक करायचे. सेंड OTP वरती क्लिक करून तुम्ही जे आहे तुमचा पासवर्ड रिसेट करू शकतात. पुन्हा तुमचा जो लक्षात राहील तो पासवर्ड तयार करू शकतात. आता या ठिकाणी पहा तुम्हाला पुन्हा जे आहे ते यायचे मोबाईल नंबर आणि पासवर्ड टाकून लॉग इन करायचं आहे. आता तुमच्याकडे मोबाईल नंबर आणि पासवर्ड दोन्ही नसतील, तुम्हाला लॉग इन कसं करायचं हे जर माहीत नसेल तर या ठिकाणी पहा क्रिएट अकाउंट यावरती क्लिक करायचं आहे. क्रिएट अकाउंटवरती क्लिक करून या ठिकाणी पाहू शकता तुम्हाला संपूर्ण तुमचे जे आहे ते नवीन अकाउंट तयार करू शकतात. तर या ठिकाणी नवीन अकाउंट तयार करताना कोणकोणती काळजी घ्यायची, तर लाडक्या बहिणीचं जे आहे ते या ठिकाणी नाव टाकायचं आहे आधार कार्डावर जसं असेल तसं इंग्लिशमध्ये. त्यानंतर मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि पासवर्ड तयार करायचा आहे. आता मोबाईल नंबर आणि पासवर्ड तुम्ही लक्षात ठेवा, कारण की तुम्हाला पुढं सांगणार आहे. त्यानंतर पहा तुमचं जे आहे ते सिलेक्ट डिस्ट्रिक्ट, म्हणजे या ठिकाणी तुम्हाला जिल्हा निवडायचा आहे, तुमचा तालुका निवडायचा आहे, गाव निवडायचं आहे. तुमच्या जेही आपल्या महाराष्ट्रातील जिल्हा असेल तर या ठिकाणी निवडू शकतात. तर या ठिकाणी संपूर्ण ज्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आपल्या महाराष्ट्र राज्यातील जिल्हे दिलेले आहेत. तुम्ही तुमचा जिल्हा निवडा, त्यानंतर तुमचा जो तालुका आहे तो तालुका निवडायचा आहे. संपूर्ण जी आहे ती माहिती बरोबर निवडायची आहे, म्हणजे तुमचा लाभ जे आहे तुम्हाला पुन्हा लाभ जे आहे ते पुन्हा सुरू करण्यासाठी कुठलीही अडचण येणार नाही. तर या ठिकाणी पहा म्युनिसिपल कॉर्पोरेशन निवडायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी टिक करायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी जे कॅप्चा आहे ती कॅप्चा या ठिकाणी भरायचं आहे. ते या संपूर्ण जे आहे तुम्ही या ठिकाणी भरून साईनअप यावरती क्लिक करायचं आहे. तर आपण या ठिकाणी साईनअपवरती क्लिक करून आपला अकाउंट पूर्ण तयार झालेलं आहे, आपलं अकाउंट जे आहे ते रेडी झालेलं आहे. तर आपण समजूयात. तर आपलं अकाउंट तयार झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला पुन्हा वापस यायचे आता आणि लॉग इन ऑप्शनमध्ये क्लिक करून आपला मोबाईल नंबर आणि पासवर्ड टाकून आपल्याला या ठिकाणी लॉग इन करायचं आहे. तर आपण मोबाईल नंबर आणि पासवर्ड या ठिकाणी टाकूयात. तर या ठिकाणी मोबाईल नंबर आणि पासवर्ड टाकल्यानंतर आपल्याला जे आहे ते खाली स्क्रॉल करायचं आहे आणि खाली या ठिकाणी जे आहे ते कॅप्चा भरायचा आहे. मोबाईल नंबर आणि पासवर्ड टाकलेला आहे, कॅप्चा टाकलेला आहे, नंतर कॅप्चा टाकून आपल्याला लॉग इन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. या ठिकाणी पाहू शकतात लॉग इन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. लॉग इनवरती क्लिक करून तुम्ही आपलं जे आहे ते हे लॉग इन झालेलं आहे या ठिकाणी पाहू शकतात. अशा प्रकारे हे लॉग इन होणार आहे, तुम्ही पाहू शकतात. लॉग इन झाल्यानंतर आपल्याला या ठिकाणी काही ऑप्शन भेटतात. या ठिकाणी पहिलं ऑप्शन जे आहे ते ॲप्लिकेशन सबमिटेड आहे. त्यानंतर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना हे एक ऑप्शन आहे, परंतु हे दोन ऑप्शन सोडून द्यायचे आहेत. आणि या ठिकाणी साईडला 3 रेषा दिसत आहेत, या 3 रेषेवरती क्लिक करायचं आहे. यावर 3 रेषेवरती क्लिक केल्यानंतर ग्रीव्हन्स यावरती क्लिक करायचं आहे. या ठिकाणी पाहू शकता तुम्हाला साईडला जे आहे ते ऑप्शन दिसते त्यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी ॲड ग्रीव्हन्स यावरती क्लिक करायचं आहे. ॲड ग्रीव्हन्स यावरती क्लिक करा. यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर पुन्हा असा इंटरफेस येईल. तर या ठिकाणी तुम्हाला जे आहे ते 2 ऑप्शन भेटतात. यामध्ये पहिलं आहे ग्रीव्हन्स टाईपी आणि दुसरं आहे जे आहे ते ग्रीव्हन्स कॅटेगरी. तर या ठिकाणी पहिलं जे आहे ते आपण जे आहे ते ग्रीव्हन्स टाईप निवडूयात. यामध्ये माय ॲप्लिकेशन आणि कंप्लेंट एजंट अदर ॲप्लिकेशन. तर आपल्याला जे आहे ते पहिलं निवडायचं आहे माय ॲप्लिकेशन. माय ॲप्लिकेशन निवडायचं आहे. त्यानंतर पुढे जे आहे ते 2 नंबरमध्ये तुम्हाला सिलेक्ट ग्रीव्हन्स कॅटेगरी निवडा. त्यामध्ये पहा पहिलं आहे अप्लाय फॉर ॲप्लिकेशन रिजेक्टेड, दुसरं आहे डिसकंटिन्यू सिमीज, तिसरा आहे सरेंडर सिमीज बेनिफिट, चौथा आहे रॉंग आधार नंबर ऑन ॲप्लिकेशन आणि 5वा आहे अदर.
तर या ठिकाणी तुम्हाला पहिलं तुमच्या जे केसमध्ये असेल तुम्ही ते निवडा. माझ्या केसमध्ये पहिलं ऑप्शन आहे अप्लाय फॉर ॲप्लिकेशन रिजेक्टेड, यावरती क्लिक करतो मी. त्यानंतर या ठिकाणी तुमचा आधार नंबर, दुसऱ्या ऑप्शनमध्ये तुम्हाला तुमचं ॲप्लिकेशन नंबर हे संपूर्ण तुम्हाला या ठिकाणी पाहता येणार आहे. तुमचा आधार नंबर आणि ॲप्लिकेशन नंबर तुमचा बरोबर आहे का पहा. त्यानंतर पुढं समोर पहा तुमचं जे आहे ते रिमार्कमध्ये काय दिलेलं आहे, तुमचं रिझन काय आहे आणि तुमचं महत्त्वाचं म्हणजे स्टेटस काय आहे. स्टेटस अप्रूव्ड आहे का डिसअप्रूव्ड आहे हे लक्षात ठेवा, कारण की अप्रूव्ड असेल तर या ठिकाणी तुमचा लाभ जे आहे ते 100% सुरू होऊ शकतो. त्यानंतर एक महत्त्वाची बाब येते, त्या ठिकाणी तुमचा हप्ता बंद झालेला आहे, तुमचं त्यावरती म्हणणं काय आहे ते या ठिकाणी लिहायचं आहे. तर तुम्हाला या ठिकाणी पहा तुम्हाला एक पेज लिहून दिलेलं आहे, तुम्ही त्या ठिकाणी हे टाईप करून टाकू शकतात. या ठिकाणी पहा काय दिलेलं आहे, हे तुम्हाला पाहिजे असेल तर हे पण मला कमेंट करा, कॉपी पेस्ट तुम्ही करू शकतात. तर या ठिकाणी मी अर्जदार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची लाभार्थी असून माझा या योजनेअंतर्गत मिळणारा लाभ नोव्हेंबर, तर या ठिकाणी पहा नोव्हेंबर 2025 पासून, म्हणजे तुमचा ज्या महिन्यापासून बंद झाला असेल तर तुम्ही या ठिकाणी ते लिहू शकतात. या ठिकाणी जे आहे ते मी नोव्हेंबर 2025 पासून लिहिलेलं आहे. तुमचा जर मार्च एप्रिलपासून किंवा फेब्रुवारीपासून बंद झाला असेल तर यापासून बंद करण्यात आलेला आहे. मी सत्यप्रतिज्ञेवर नमूद करते की KYC प्रक्रियेदरम्यान संबंधित सेवा केंद्राच्या चुकीमुळे माझ्या KYCमध्ये त्रुटी झाल्याने माझा लाभ थांबविण्यात आला आहे. आणि तसेच माझ्या कुटुंबामध्ये कोणतीही व्यक्ती शासकीय नोकरीत कार्यरत नाही आहे. माझ्या कुटुंबाकडे 4 चाकी वाहन नाही आहे. तसेच आमचे वार्षिक उत्पन्न जे आहे ते 2 लाखापेक्षा म्हणजे 2,50,000पेक्षा कमी आहे. या ठिकाणी पहा 2,50,000पेक्षा कमी आहे आणि त्यामुळे मी सदर योजनेसाठी पूर्णतः पात्र आहे. तरी माझा आधार कार्डची पुन्हा तपासणी करून झालेली चूक दुरुस्त करण्यात यावी असं या ठिकाणी दिलेलं आहे. झालेली चूक दुरुस्त करण्यात यावी व मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ मला पुन्हा सुरू करून द्यावा ही नम्र विनंती आहे. असं आपण योग्य ती कारवाई करून मला न्याय द्यावा ही नम्र विनंती आहे. त्यानंतर तुम्ही खाली तुमचं नाव टाकू शकतात. तर अशा प्रकारे हे संपूर्ण लिहिलेलं आहे. असं तुम्हाला त्या ठिकाणी लिहायचं आहे, म्हणजे तुमचा बंद झालेला लाभ जे आहे ते पुन्हा सुरू होणार आहे. तर हे तुम्हाला पाहिजे असेल संपूर्ण लिहिलेलं तर मला कमेंट करा. प्रॉम्प्ट म्हणून तुम्ही जे फॉर्म म्हणून तुम्ही लिहू शकतात आणि त्या ठिकाणी तुम्हाला हे जे आहे ते लिहिलेलं संपूर्ण भेटून जाणार आहे. तुम्हाला हे संपूर्ण जे आहे ते यामध्ये लिहायचं आहे. तर या ठिकाणी लिहिल्यानंतर तुम्हाला पुन्हा पुढची प्रोसेस काय आहे की सपोर्टिंग डॉक्युमेंट्स अप टू 5 डॉक्युमेंट्स इज विच अ मॅक्सिमम साईज 1 MB, म्हणजे तुम्हाला या ठिकाणी 5 कागदपत्र जे आहे ते अपलोड करता येणार आहेत आणि जास्तीत जास्त त्याची साईज जे आहे ते 1 MB पाहिजे. तर तुम्हाला या ठिकाणी पहिलं जे आहे ते कुठलं कागदपत्र अपलोड करायचं आहे, या ठिकाणी आधार कार्ड करू शकतात, रेशन कार्ड करू शकतात, त्यानंतर तुमचे पॅन कार्ड, बँक पासबुक हे कागदपत्र या ठिकाणी अपलोड करू शकतात. तर पहिलं आपण या ठिकाणी करूयात ते म्हणजे आधार कार्ड करूयात. आधार कार्ड अपलोड कसं करायचं पहिलं तुम्हाला हे सांगतो. तर पहिल्यांदा आपल्याला या ठिकाणी नाव टाकायचं आहे, जे हे आपल्याला डॉक्युमेंट्स अपलोड करायचे त्याचं नाव या ठिकाणी टाकायचं आहे. तर या ठिकाणी पहा आधार कार्ड मी या ठिकाणी पहिलं नाव टाकतो. आधार कार्ड अशा प्रकारे नाव टाकल्यानंतर या ठिकाणी आपल्याला अपलोड करायचं आहे आधार कार्ड. तर मी आधार कार्ड नाव टाकलं आहे आणि अपलोड या ऑप्शनवरती क्लिक करून अपलोड जे आहे ते आधार कार्डचा जो फोटो आहे तो कमीत कमी 1 MBचा पाहिजे हे लक्षात ठेवा, तरच या ठिकाणी अपलोड होईल. तर मी 1 MBचा तयार केलेला आहे. 1 MBचा कसा तयार करायचा ते तुम्हाला करता येत असेल तर मला कमेंट करा, त्याच्याबद्दल पण तुम्हाला एक ॲप्लिकेशन देईल, त्यामधून तुम्ही 1 MBचा जे आहे ते फोटो अपलोड करू शकतात आणि त्याची साईज जी कमी करू शकतात. जास्त MBचा असेल तर कमी साईज करून तो अपलोड करू शकतात. आता आपण जे आहे ते आधार कार्ड अपलोड केलेलं आहे. त्यानंतर आपल्याला दुसरं म्हणजे ॲड अदर अटॅचमेंट, म्हणजे दुसरं कागदपत्र अपलोड करण्यासाठी यावरती क्लिक करायचं आहे. आता आपण या ठिकाणी दुसरं कागदपत्र जे आहे ते रेशन कार्ड आपण जे आहे ते अपलोड करूयात. रेशन कार्ड उत्पन्नाचं जे आहे ते असतं, त्यामुळं रेशन कार्ड आपण अपलोड करूयात. तुम्ही या ठिकाणी कुठलंही तुमचं पॅन कार्ड असेल ते पण अपलोड करू शकता, पण मी रेशन कार्ड या ठिकाणी करत आहे. तर रेशन कार्ड पण त्याच पद्धतीने अपलोड करायचं आहे आणि या ठिकाणी रेशन कार्ड अपलोड झाल्यानंतर पुन्हा आणखीन ॲड अदर अटॅचमेंट यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमचं बँक पासबुक असेल, पॅन कार्ड असेल, जे असेल तुम्ही या ठिकाणी अपलोड करू शकतात. आता आपण जे आहे ते पासबुक अपलोड करूयात, बँक पासबुक. तर या ठिकाणी बँक पासबुक असं टाईप करायचं आहे आणि बँक पासबुक टाईप केल्यानंतर आपल्याला बँक पासबुकाचा फोटो अपलोड करायचा आहे. तर अपलोड यावरती क्लिक करून आपण बँक पासबुकाचा फोटो या ठिकाणी अपलोड करून घेऊयात. तर बँक पासबुकाचा फोटो अपलोड केल्यानंतर आपल्याला कॅप्चा टाकायचा आहे. कॅप्चा जसं तसं या ठिकाणी साईडला टाकायचा आहे. कॅप्चा टाकल्यानंतर तुम्ही पाहू शकता पुन्हा एक ऑप्शन दिसतं ते म्हणजे सबमिटचं. तर या ठिकाणी 5 सबमिटचं ऑप्शन तुम्ही या ठिकाणी क्लिक करायचं. सबमिटवरती क्लिक करायचं. त्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचा एक ग्रेव्हन्स नंबर येईल, तुम्हाला जे आहे ते ॲक्नॉलेजमेंट नंबरसारखा सेम असा नंबर येईल. तुमचा अर्ज जे आहे ते सबमिट झालेला या ठिकाणी सक्सेसफुल तुम्हाला असं दिसणार आहे.
त्यानंतर पहा तुम्ही जे आहे तुमचा अर्ज सबमिट झालेला आहे. तुमचा अर्ज सबमिट झाल्यानंतर पण तुम्हाला पाहता येणार आहे की तुमचं या ठिकाणी तुमच्या अर्जावर काय प्रतिक्रिया झालेली आहे की नाही. ते कशी बघायची ते पण तुम्हाला थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करतो. या ठिकाणी पहा तुमची जी आहे ते अशा प्रकारे तुमचा अर्ज दिसणार आहे आणि इन रिव्ह्यूमध्ये हे अर्ज दिसणार आहे. इन रिव्ह्यूमध्ये या ठिकाणी पहा तुमची मार्च व एप्रिल महिन्याचे पैसे आले नाहीत असं या ठिकाणी दिलेलं आहे. तुम्ही कोणतं दिलेलं आहे तुमचं नाव पण या ठिकाणी रिमार्कमध्ये दिसणार आहे. संपूर्ण तुम्हाला या ठिकाणी तुमची माहिती पाहता येणार आहे. तर या ठिकाणी तुमचा ॲप्लिकेशन नंबर असेल, कॅटेगरी असेल, संपूर्ण स्टेटस जे आहे ते इन रिव्ह्यू आहे. संपूर्ण तुम्हाला या ठिकाणी तुमची माहिती पाहता येणार आहे. तुमचं काही दिवस जे आहे ते स्टेटस असं राहील आणि त्यानंतर स्टेटस तुमचं असं बदलणार आहे. तुम्ही जर खरोखर पात्र असाल तर या ठिकाणी तुमचं स्टेटस जे आहे ते तुमचा जे आहे ते रिसॉल्व्ह होणार आहे. त्यानंतर पहा सदर योजनेच्या अटी व शर्तीप्रमाणे तुम्ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व पात्रता निकषामध्ये पात्र आहात. त्यामुळे आपला अर्ज मंत्रालय स्तरावर मंजूर करण्यात आला आहे. योजनेअंतर्गत देय असलेली रक्कम लवकरच आपल्या बँक खात्यामध्ये वर्ग करण्यात येणार आहे. तर या ठिकाणी अशा प्रकारे तुमचा जो आहे तर रिमार्क असणार आहे. तुम्ही ऑनलाईन तक्रार करू शकतात, ऑनलाईन जे आहे तुम्ही अर्ज करू शकतात. अशा प्रकारे तुम्ही जर खरोखर पात्र असाल तर तुमचा अशा प्रकारचे अर्ज पुन्हा मंजूर होऊ शकतो. तुम्हाला जे आहे ते कशा प्रकारे अर्ज करायचा आहे, कागदपत्र कोणकोणते लागणार आहेत, संपूर्ण माहिती ह्या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे. नक्कीच तुम्हाला काही समजलं नसेल तर कमेंट करा, तुम्हाला कमेंटमध्ये पण त्याचा रिप्लाय भेटून जाणार आहे. तर या ठिकाणी पहा अशा प्रकारे तुमच्या बँकेमध्ये हे पैसे तुमच्या जमा होऊन जातील तुमचा अर्ज मंजूर झाल्यानंतर. तर या ठिकाणी पहा तुम्हाला संपूर्ण माहिती भेटली असेल. थोडा पण व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा.